नमस्कार, MP शॉर्ट ट्रिक्समध्ये आपलं स्वागत आहे. आता या व्हिडिओमध्ये आज आपण पालनसुरीमधील कन्फ्यूज वर्ड पाहणार आहोत. इंग्लिश व्होकॅब्युलरीचे पालनसुरीमध्ये काय पाहणार आहोत तर कन्फ्यूज वर्ड पाहणार आहोत. काय कन्फ्यूज वर्ड, ते पण भन्नाट ट्रिक्सचं. तर पहा, आपण बेल पाहू. बेल, बेल आणि बेल या तिन्ही शब्दाचा उच्चार सारखाच होत जरी असला तरी तिन्ही शब्दाचा अर्थ काय आहे, वेगळा आहे. त्यालाच कन्फ्यूज वर्ड म्हणतात. उच्चार जरी सारखा असला तरी त्यांचा अर्थ वेगळा आहे प्रत्येक शब्दाचा. या बेलचा अर्थ होतो सिक्युरिटी, म्हणजे जामीन. जसे की आपण पिक्चरमध्ये पाहत असतो बघा, याला जामीन भेटला, त्याला जामीन भेटला, असं जामीन म्हणजे न्यायालयाकडून जामीन मिळणे, त्याला म्हणतात बेल. त्यानंतर या बेलचा अर्थ होतो बंडल, म्हणजे गठ्ठा. आणि ही आपली बेल म्हणजे ही घंटा, ही बेल म्हणजे घंटा. शाळेतील, मंदिरातील घंटाला बेल म्हणतात, ती 3 नंबरची. तर बघा, आता ट्रिक्सनुसार याला प्रत्येक आपण लक्षात कसं ठेवायचं बघा. या बेलचा अर्थ होतो सिक्युरिटी म्हणजे जामीन. तर याला कसं ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा. एका बाईवर रेप केला तरीसुद्धा मॅजिस्ट्रेटने 10,000 रुपये घेऊन त्या जो गुन्हेगार आहे त्याला काय केला, बेल दिला म्हणजे जामीन दिला. एका बाईवर त्यानं रेप केला होता तरी पण 10,000 रुपये घेऊन मॅजिस्ट्रेटनं काय केलं, त्याला जामीन दिला. किंवा दुसरी ट्रिक्स आहे, आरोपी जर बाई माणूस असेल, बघा, आरोपी जर बाई माणूस असेल तर तिला लगेच जामीन देऊन सिक्युरिटीसुद्धा दिली जाते. बघा, अशी ट्रिक्स लक्षात ठेवा. आरोपी जर बाई असेल, आरोपीत जर बाई माणूस असेल तर तिला लगेच जामीन देऊन सिक्युरिटीसुद्धा दिली जाते. अशी ट्रिक्स लक्षात ठेवा. आरोपी जर बाई असेल, हे बघा, BAI म्हणजे बाई. आरोपी जर बाई असेल, पुरुष नसेल, आरोपी जर बाई असेल तर तिला जामीन लगेच दिली जाते. अशी आपली ट्रिक्स आहे. अशी ट्रिक्स लक्षात ठेवा. यावर आलेला प्रश्न, नुकतीच जी PSI मेन्स झाली होती 2022ची, तिला प्रश्न आलेला आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. आपण ॲड केलेलं आहे यामध्ये, पण एकदम शेवटी आहे, PDFच्या शेवटी आपण ॲड केलेले आहे. त्यानंतर बघा, आता यावर आलेला काय, द मॅजिस्ट्रेट रिलीज हिम ऑन बेल ऑफ, हे पालनसुरीमधील सेंटेन्स आहे जसे असतं. मग या सेंटेन्सला घेऊन आपण ही ट्रिक्स बनवलेली आहे. किंवा ही 2 नंबरची ट्रिक्स लक्षात ठेवा. 2 नंबरची मस्त आहे. बाई माणसाला म्हणजे पुरुषाला नाही तर बाईला, कुठलीही बाई असेल तर तिला जामीन लगेच दिला जातो. अशी ट्रिक्स लक्षात ठेवा. बघा, आणि अशा ट्रिक्स जर तुम्हाला संपूर्ण व्होकॅब्युलरीच्या, इंग्लिश व्होकॅब्युलरीची पेड PDF हवी असेल तर 84 21 90 83 84 वर संपर्क करून तुम्ही पेड PDF परचेस करू शकता. ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर ज्यामध्ये आपण आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा जागोजाग ॲड केलेले आहेत आणि स्टँडर्ड बुक वापरलेले आहेत नोट्स काढण्यासाठी. SP बक्षी आणि पालनसुरी हे स्टँडर्ड बुक वापरलेले आहेत आपण. तसेच तुम्हाला याचे आणखी डेमो पाहिजे असतील तर आपले MPSC वापर ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल पण आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. ओके. त्यानंतर हा जो बेल आहे, या बेलचा अर्थ होतो बंडल म्हणजे गठ्ठा. ओके. तर याची ट्रिक काय केलेली आहे, बालेवाडीमध्ये कुणीतरी कॉटनचा गठ्ठा सिगारेटने पेटवून दिला. अशी ट्रिक्स आहे. कारण बालेवाडीमध्ये सुरुवातीचं जी स्पेलिंग आहे ती स्पेलिंग म्हणजे बेल, असं लक्षात ठेवा. बालेवाडीमध्ये कुणीतरी कॉटनचा गठ्ठा पेटवून दिला, अशी आपली ट्रिक्स आहे. समवन थ्रू लाइटेड सिगारेट ऑन बेल्स ऑफ कॉटन. त्यानंतर हा जो बेल आहे याचा अर्थ होतो घंटा, म्हणजे शाळेतील, मंदिरातील घंटा, त्याला म्हणतात बेल. तर याची ट्रिक्स बघा. बेलाने मंदिरातील घंटा वाजून देवाला जागे केले आणि बेलपत्र वाहिले. अशी आपली ट्रिक्स आहे. बेला नावाची मुलगी आहे, तिने मंदिरातील घंटा वाजवले अगोदर आणि नंतर बेलपत्र वाहिले, मंदिरामध्ये बेलपत्र वाहिले. अशी आपली ट्रिक्स आहे. ओके. आता आणखी थोड्याशा डेमो दाखवतो.
आता हे बघा, बॅनिस आणि एक्झाईल दोन शब्दात थोडासा फरक आहे बघा, एक अगदी थोडासा फरक आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते ट्रिक्सनुसारच लक्षात ठेवावं लागतात, नाहीतर खूप कन्फ्यूज होतं. बघा, बॅनिसचा अर्थ होतो टू रिमूव्ह फ्रॉम कंट्री नॉट सिट नेसेसरी इट्स ओन कंट्री. बॅनिसचा अर्थ होतो एखाद्या देशातून काढून देणे, मात्र असं कंपल्सरी नाही की स्वतःच्याच देशातून काढून देणे. मात्र एक्झाईलचा अर्थ होतो टू रिमूव्ह फ्रॉम ओन कंट्री. एक्झाईलचा अर्थ होतो एखाद्याला स्वतःच्या देशातून काढून देणे. बॅनिसचा अर्थ होतो एखाद्याला देशातून काढून देणे, मात्र कंपल्सरी नाही की स्वतःच्याच देशातून काढून देणे. आणि एक्झाईलचा अर्थ होतो स्वतःच्याच देशातून काढून देणे. तर याचे उदाहरण पालनसुरीमध्ये काय आहे, तर लॉर्ड रामा वॉज एक्झाइल्ड फॉर 14 इयर्स. लॉर्ड रामा म्हणजे रामाला 14 वर्षे वनवासात काढून दिले होतं, असं हे पुस्तकातलंच उदाहरण आहे. आणि त्याच उदाहरणाला घेऊन आपण ट्रिक्स अशी केलेली आहे की, हे बघा ट्रिक्स काय केलेली आहे, एक्सरसाइज करायला राम वनात गेले आणि 14 वर्षे आलेच नाही, अशी आपण ट्रिक्स केलेली. एक्झाईलवरून काय म्हणायचं, एक्सरसाइज, कारण दोन्ही शब्द सुरुवात EX ने होती. तर आपण काय म्हणायचं, एक्सरसाइज करायला राम वनात गेले आणि 14 वर्षे आलेच नाही. म्हणजे एक्झाईलचा अर्थ होतो टू रिमूव्ह फ्रॉम ओन कंट्री. आणि बॅनिसचा अर्थ होतो टू रिमूव्ह फ्रॉम कंट्री नॉट नेसेसरी ओन, म्हणजे स्वतःच्याच देशातून बाहेर काढलं, म्हणजे कुठल्याही देशातून ते जाऊ शकतात. तर याचं उदाहरण आहे, इट विल हर्कुलन टास्क टू बॅनिश पॉवर्टी फ्रॉम द कंट्री. म्हणजे हे अगदी हर्कुलन टास्क म्हणजे अगदी कठीण टास्क. बघा, हर्कुलन टास्कचा अर्थ होतो कठीण टास्क. म्हणजे एखाद्या देशातून दारिद्र्य नष्ट करणे किंवा दारिद्र्याचा समूळ नायनाट करणे, हे काय तर अगदी कठीण टास्क. हर्कुलन टास्क म्हणजे कठीण टास्क आहे. दारिद्र्य नष्ट करणे एखाद्या देशातील हे खूप काय आहे, कुठल्याही गव्हर्नमेंटसाठी खूप कठीण टास्क असतं. ओके, तर आपण अशा ट्रिक्स आहेत, जर तुम्हाला आवडत असतील तर 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून पेड PDF परचेस करू शकता, ज्यामध्ये आपण वन वर्ड, सिनोनिम, अँटोनिम्स, कन्फ्यूज वर्ड, त्यानंतर इडियम, फ्रेजेस, संपूर्ण ट्रिक्सचं PDF बनवलेले आहेत. तसेच तुम्हाला आणखी विषयाचा डेमो पाहिजे असेल, जसे की पॉलिटी, सायन्स, पॉलिटी, तर तुम्ही तसेच RTIचे जे संपूर्ण जे कलम आहेत, RTI ॲक्टचे, ते संपूर्ण कलमचे आपण ट्रिक्सचं पेड PDF बनवले आहेत. याचे संपूर्ण PDF तुम्हाला MPC बाबा ट्रिक्स या चॅनलवर त्या संपूर्ण PDFचे तुम्हाला डेमो पाहायला मिळते. ओके, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.